श्री देवी महात्म्य अध्याय 12वा। मागील अध्यायामध्ये नारायणी स्तुती आपण पाहिली। त्या अध्यायामध्ये देवीने स्वतःच्या मुखाने तिने घेतलेल्या अष्टावताराचे वर्णन केले आहे। या अध्यायामध्ये देवी बोलती झाली की जे कोणी देवी महात्म्याचे श्रवण किंवा पठण करेल त्याच्या सर्व बाधा निसंशय मी स्वतः नाश करेल। अष्टमी, चतुर्दशी आणि नवमीला जे कोणी देवी महात्म्याचे पठण किंवा श्रवण करतील त्यांना किंचितही पाप आपदा, दारिद्र्य, दुःख होणार नाही, तर त्यांना सर्व संपदा प्राप्त होतील। श्री गणेशाय नमः। श्री देव्यै नमः। जय जय अंबिके शंकर प्रिये, मूल प्रकृती महामाये, तवै नामस्मरणे संकट जाये, तृण अग्नि न्यायवत। ऐसी या तुझे पवित्र नामी, सदा तत्पर राहिलो आम्ही, आता नेई मोक्षधामी, संसार दुःखे निवटुनिया। असो पूर्वाध्यायी कथन, नारायणी स्तुती जाण, आणि दिव्यावतार निरूपण केले निज मुखे देवांसी। आता पुढील चरित्र ऐका चित्त देऊनी सर्वत्र, जे का श्रवण पठणे पवित्र, भुवनत्रया करीतसे। देवी म्हणे देवान लागून, जो एकाग्र चित्त होऊन, नित्य हे महात्म्य पठन करून, तोषविल मज लागी। तयाच्या सकल बाधे ते, निसंशय स्वये नाशिते, इह परत्री सौख्य त्याते, देऊनिया तोषविन। मधुकैटभांचे घातन, आणि महिषासुराचे मर्दन, शुंभ निशुंभांचे निर्दलन, याचे कीर्तन करतील जे। अष्टमी, चतुर्दशी, नवमीसी, जे होऊनी एकाग्र मानसी, श्रवण करीती महात्म्यासी, प्रेम भक्ती करुणिया। तयांसी किंचित पाप आपदा, दारिद्र्य दुःख न होय कदा, प्राप्त होती सर्व संपदा, यांचे पठनही कर्त्यांसी। इष्टजनांचा वियोग काही, कदा काळी होणार नाही, तस्कर आणि शत्रूंचे भयही, त्यांसी कदा असेना। राजापासुनी अग्नीपासुनी, तयांसी भय न होय जनी, शस्त्रांचे जलाचे त्या लागुनी, भय कदाही असेना। या कारणास्तव जाण, माझे हे महात्म्य पवित्र पूर्ण, एकाग्र चित्ते श्रवण पठन कर्त्यासी कल्याण होईल की। महामारी पासुनी सर्व, नाना परीचे उपद्रव, तैसे चित्रिविध उत्पाद भाव, शांत करी महात्म्य हे। माझ्या मंदिराच्या ठाई जाण, याचे करील श्रवण पठन, त्याच्या सानिध्याना ते टाकून, मी न जाई कदापि। जेथे महात्म्याचे पठण, तेथे माझे सानिध्य जाण, सर्व काळ वास करून, मी राहे तयापासी। कोठे कोठे पठण करावे, ते सांगते ऐका स्वभावे, बलिप्रदान करिता भावे, पठण याचे उत्तम। पूजेच्या ठाई जाण, अवश्य याचे करावे पठण, आणि होमाचे काळी पूर्ण, महात्म्य पठन करावे। श्रवण अथवा पठण, दोहींचे फळ समसमान, परी एकाग्र चित्ते करून, सादर मात्र असावे। जाणुनी अथवा न जाणत, बलिपूजा करिता निश्चित, आणि अग्नीचे ठाई होम देत, प्रेम धरुणी मानसी। त्या बलिपूजेते आणि होमाते, मी ग्रहण करीन निश्चिते, बहुत असे आवडी माते, होमाची आणि पूजेची। प्रतिवर्षाचे शरत्काळी, महापूजा करावी तत्काळी, पूजा काळी मिळवणी सकळी, महात्म्य श्रवण करावे हे। सर्व बाधेपासुनी मुक्त, ते होती धनधान्य सुतान्वित, माझ्या प्रसादे करुणी समस्त, अर्थप्राप्ती होईल तया। मी बोलते याचा संशय, धरू नका हाशी निश्चय, सर्वदा तयासी होय विजय, महात्म्य श्रवण कर्त्यासी।
महात्म्य पराक्रम उत्पत्ती जो का श्रवण करी निश्चिती, तेने कालाधिकांचे भयचित्ती धरू नये सर्वथा. जो का महात्म्य करी श्रवण, त्याचे शत्रू पावती मरण, त्याचे होय सदा कल्याण संशय नाही सर्वथा. श्रवणार्थीयासी कल्याण, हे तव आश्चर्य नवे जाण, परी तयाच्या कुळासी पूर्ण आनंद होय सर्वदा. सर्व शांती कर्माचे ठाई जाण, अवश्य याचे करावे पठन, जाहलिया दुःस्वप्न दर्शन श्रवण याचे करावे. हे महात्म्य श्रवण करिता, ग्रहपीडा नासती तत्वता, सर्व उपसर्गाची शांतता होय येणे करुणिया. दुःस्वप्नाचे सुस्वप्न होय, बालग्रहाची पीडा जाय, सर्व रोगनाशाचा उपाय महात्म्य श्रवण असे हे. वियोग होता स्त्री पुत्रांचा, पुन्हा संयोग होय साचा, सकळांची मैत्री करण्याचा हाची उपाय निर्धारे. दुरवृत्ताची बळे सकळ, येणे चिलया जाती तत्काळ, भूतप्रेत पिशाच केवळ नाश पावती पठनेची. सर्व माझे हे महात्म्य देख, जाणावे मम सानिध्यकारक, माझी पूजा संवत्सरिक मम प्रित्यर्थ करावी. मज कारणे बलिदान, मेषाश्व महिषादी पशु जाण, तद्भावे पौष्टिक पशु करून बलिदान करावे. अथवा कुष्मांड फळाचा बळी, यथाधिकारे अर्पावा तत्काळी, जितुक्या पशुच्या रोमावळी पशु शरीरी असतील. प्रतिरोमी सहस्त्रवर्ष, दुर्गालोकी वास विशेष, त्यासी घडेल सावकाश, यासी संशय असेना. आश्विन शुक्ल प्रतिपदेसी, कलश स्थापन विधीसी, उपवास करावा अष्टमीसी, नवमीसी होय पारणे. तेच दिवसी बलिप्रदान, अपराह्नकाली करावे जाण, आणि कुमारिका पूजन अवश्य ते दिवसी करावे. मुळावरी सरस्वत्या वाहन, श्रवण नक्षत्री विसर्जन, विजयादशमी सही पूजन करुणी मग विसर्जावे. 3, 5 अथवा 7 अथवा 9 दिवसांपर्यंत नवरात्र करावे एकभुक्त, नक्त अथवा उपोषणे. स्त्री पुरुषांनी करावे व्रत, सर्व वर्णासी असे उचित, अभ्यंग दंत धावण निश्चित, पुष्पादी ग्रहण करावे. अंजन आणि तांबूल जाण, कुंकुमयुक्त वस्त्रे आपण, यथाधिकारे यांचे धारण उपवासी करावे. अशौच अथवा रोगग्रस्त, रजस्वला जाहलिया निश्चित, स्वये उपवास व्रत कायिक नियम करावे. जप पाठ अर्चन स्तवन, अन्यद्वारा करवावे जाण, नवरात्राचे अंती पारणे स्वयमेव करावे. अशौचांती ब्राह्मण भोजन, करावे ब्राह्मणासी दान, नक्षत्रयोग नसता जाण, तिथी ग्रहण करावी. सप्तमी पासुनी 4 दिन, केलिया सरस्वती पूजन, लिहिता वाचता अध्ययन, करिता दुःख होतसे. नित्य राजोपचारे करुण, महापूजा करावी जाण, नवरात्री चंडिका पूजन, केलिया अनंत फळ होय. ब्राह्मण भोजन कुमारिका पूजन, नित्य यथाशक्ती करावे आपण, कुमारी पूजनाचे विधान एकाग्र चित्ते श्रवण करा. कुमारी असावी रोगरहित, कुरूप नसावी निश्चित, अंगी व्रणछिद्रे विवर्जित, स्ववर्णावी असावी. 1 वर्षाची कन्या जाण, तिचे करू नये पूजन, 2 संवत्सरांपासून 10 वर्षांत पूजावी. 2 वर्षांची कुमारी जाण, मुख्य तिचे करावे पूजन, 3 वर्षांची त्रिमूर्ती पूर्ण पूजन भावे करावे. 4 वर्षांची कल्याणी, 5 वर्षांची रोहिणी, 6 वर्षांची काली म्हणोनी नाम मंत्रे पूजावी. 7 वर्षांची चंडिका, 8 वर्षांची शांभवी देका, 9 वर्षांची दुर्गायिका, 10 वर्षांची सुभद्राती. या प्रकारे करून नवकन्यांचे करावे पूजन,
मुख्य नाम मंत्र जाण, बोलिला असे पुराणी. श्रुती स्मृतीचे मंत्र म्हणती, परी नाम मंत्र अंती जपती. म्हणून तोची मंत्र निश्चिती, मुख्य असे परियेचा. नाममंत्राचे लक्षण, प्रणवादी उच्चारुण. नामासी चतुर्थी लावून, नमः अंती म्हणावे. असो प्रतिपदेसी कलश पूजन, आरंभावे पूजानुष्ठान. उपांग ललिता व्रत पूर्ण, पंचमी दिवसी करावे. सप्तमी दिवसी सरस्वती, मूळ नक्षत्री पूजा करीती. दशमीसी पुस्तक शस्त्रे पूजिती, मग करीती विसर्जन. अष्टमी दिवसी अकस्मात, कोट्यवधी योगिनींसहित. प्रकट जाहली ती निश्चित, महामाया जगदंबा. चैत्र शुद्ध अष्टमी दिनी, जन्मली देवी महाभवानी. म्हणून उपवासा लागुणी, योग्य असती हे दिवस. असो नवरात्रामध्ये जाण, जैसी न घडे उपोषण. तेने अष्टमीसी तरी पूर्ण, उपोषण करावे. यद्यपि न घडे सर्वास, पुत्रवंते करावे विशेष. नवमी दिवसी समाप्तीस, होम पारणे करावे. नवमी दिवशी अपराह्नी, बलिदान करावे देवी लागुणी. दशमी दिवसी सर्वांनी मिळवणी, सीमोल्लंघन करावे. सायंकाळी दशमी सजाण, श्रवणयुक्त सीमोल्लंघन. अश्मंतक शमीचे पूजन, नाम मंत्रे करावे. या नवरात्रामध्ये जाण, आधारी पुस्तक स्थापून. मग करावे महात्म्य पठण, करी घेता निष्फळ होय. प्रतिदिनी नवमी पर्यंत, महापूजा करावी निश्चित. समारंभ करावा बहुत, ती पूजा वार्षिकी जाणावी. संवत्सरामध्ये नवदिन, नवरात्र महात्म्य थोर जाण. भावयाचे काय कारण, एकाग्र चित्ते श्रवण करा. पुलस्तीच्या वंशी जन्मले, रावण कुंभकर्ण बरे मातले. सर्व देवबंदी घातले, काही योजिले सर्वही. ब्रह्मदेवे पंचांग सांगावे, इंद्रे पुष्पहार गुंफावे. रावणाच्या गळा घालावे, तोषवावे सकळीके. चंद्राने छत्र धरावे, सूर्याने दीप पाजळावे. वरुणाने उदक भरावे, तीर्थ समुद्रा लागोणी. अग्नीने सर्व वस्त्रांचे मळ, क्षालन करावे तत्काळ. गणपतीने पशु सकळ, रावणाचे राखावे. वायूने रावण गृहीची धूळ, सर्वदा केर काढावा सकळ. षष्टी देवतेने तत्काळ, बाळंतपणे करावी. ऐशी सहस्त्र स्त्रिया जाण, 1,00,000 पुत्र संतान. 1,25,00,000 पौत्र प्रमाण, रावणाचे असती पै. अष्टभैरव जे का प्रबळ, रावणाचे ते कोतवाल. त्यांनी जागुनी केवळ, चौकी पहारा करावा. मल्हारी देव जाण, तेने करावे केश कृंतन. नवग्रहांनीही मिळून, आज्ञे करून वर्तावे. या प्रकारे कार्यार्थी केले, कितीएक बंदी घातले. देवऋषी त्रास पावले, शरण गेले ब्रह्मयासी. तेने विष्णूसे प्रार्थिले म्हणून, राम लक्ष्मण जाहले उत्पन्न. त्यांनी युद्ध केले दारुण, लंकेवरी रावणाशी. इंद्रजित कुंभकर्ण, या दोघांचे केले हनन. परी रावणासी मरण, कैसे होय कळेना. रावणासी अमरत्वाचा वर, हृदयी अमृत कलश साचार. संग्रामी त्याचे छेदिता शिर, पुन्हा उत्पन्न पै होय. तेव्हा राम चिंताक्रांत जाहले, सर्व देवांसी संकट पडले. मग ब्रह्मदेवे जागृत केले, महामायेसी ते काळी. रामासी व्हाया जय प्राप्त, रावणासी मृत्यू निश्चित. म्हणून ब्रह्मदेव त्वरित, जागृत करिता जाहला. आश्विन शुक्ल प्रतिपदेसी, देवी जागृत झाली निशी. चंद्रदर्शन नसता रात्रीसी, जागी जाहली महामाया. म्हणून चंद्राचे दर्शन, ते दिवसी न घ्यावे आपण. असो रामासी जय होईल जाण, ऐसा वर दिधला.
मग सर्व देव ऋषी मिळोनी निश्चय केला आपुले मणी, रावण मरेपर्यंत सर्वांनी आराधावी जगदंबा. ऐसा सर्वांनी निश्चय करून मग मांडिले अनुष्ठान, कलश स्थापन देवी पूजन चंडी पाठ आरंभिला. कुमारी पूजन उपोषण यथाशक्ती ब्राह्मण भोजन, सर्व देव ऋषी मिळून अनुष्ठान चालविती. इकडे देवीचे आज्ञे करून युद्ध मांडिले अति दारुण, 7 दिवस पर्यंत जाण अहोरात्र युद्ध केले. मग 8 दिवसी देख मरण पावला दशमुख, कोट्यावधी योगिनी सिंह सुरेख तै प्रकट जाहली जगदंबा. ब्रह्मादि करुणी देव तेव्हा आनंदले सर्व, नाना परींचे वर पूर्व पाहुणी स्तविती देविते. मग देवीच्या आज्ञे करून नवमीसी होम पारणे सारुण, देवी कारणे बलिप्रदान केले अपराह्नी देवांनी. इकडे रामे विभीषणाला लंका राज्य स्थापन केला, मग दिव्य देवणी सीतेला निघता जाहला सुमुहूर्ते. आश्विन शुक्ल दशमी जाण सायंकाळी नक्षत्र श्रवण, विजय नामाचा काल पूर्ण तारका उदयी जाणावा. तो विजयकाल सकळीक सर्व कार्यार्थ साधक, प्रयाण मुहूर्ती विशेषक सर्व कामना सिद्ध होती. विजयकालाची म्हणोनी विजयादशमी म्हणती जनी, तो विजय मुहूर्त पाहुनी निघता जाहला काकुत्स्थ. सर्व देवांसहित जाण करोनिया शमी पूजन, केले शमीसी प्रिय भाषण मग पुष्पकी बैसला. ईशान्येसी केले गमन आला अयोध्ये लागून, सर्व सहस्त्रदादिजना भेटोन राज्य करिता जाहला. सर्व देव ऋषींसी आनंद जाहला तुटले अवघे बंध, सीमोल्लंघन केले प्रसिद्ध स्वच्छाचारे दशमीसी. या कारणास्तव जाण विजयादशमीसी पूजन, करावे ईशान्येसी सीमोल्लंघन शमी पूजने जय प्राप्ती. नवरात्री आणि विजयादशमीस महापूजा करावी विशेष, त्या पूजेच्या कारणे अवश्य वार्षिकी पूजा म्हणावी. हा नवरात्र विधी कथन केला कालिका पुराणावरून, रायाचेही पूर्वज जाण नवरात्र करिते जाहले. कल्पपरत्वे अवतार होती जाती वारंवार, कथाभेदही साचार अनेक परी असती ते. महानवमी दिवशी जाण जे करावे देवी पूजन, त्याचा महिमा न कळे पूर्ण ब्रह्मादिका हरिहरा. जो सुगंध पुष्पे तो ये करुण, देवी कारणे घाली स्नान, तो जाय वैकुंठा लागून संशय नाही सर्वथा. क्षीरे करुणी जो घाली स्नान, तया प्राप्त इंद्र भुवन, दधी स्नान अर्पिता जाण शिवलोकासी पावे तो. घृत स्नान घालिता आपण, दश पूर्वजांसहित जाण, दश अवरज घेऊन दुर्गा लोकी वास करी. जो का पंचगव्याचे स्नान अर्पितसे देवी लागून, सर्वदा विष्णूंचे सन्निधान तया लागी होतसे. कपिला धेनूचे दुग्ध घृत त्याचे शतगुणे पुण्य होत, ईशुरक्षे जो स्थापित तोही पावे विष्णुलोका. जो मधुस्नान घाली आपण, त्याचे समस्त पितृगण सहस्त्रवर्षेपर्यंत जाण तृप्त होती निर्धारे. स्नानासी अर्पिता तीर्थजळ अश्वमेधाचे पावे फळ, गंधोदके स्नाने केवळ महिमा पावे चंद्रलोकी. कर्पूरोदकी सुगंध पदार्थ जो तेने स्नान घाली यथार्थ, स्वर्गलोकी सुगंध अर्थ प्राप्त होती तयासी. क्षीर कुशाग्र अक्षता जळ दधी सर्षप यवदूर्वा तिळ, मधु कुकुंब गोरोचनादी सकळ 12 पदार्थ अर्ध्याचे. मंत्रयुक्त अर्ध्य देवीसी जो का अर्पण करी विशेषी, तो 10 सहस्त्र वर्षी दुर्गा लोकी वास करी.
उदक कुशाग्र क्षीर तांदूळ दधी घृत सर्षपतिळ अष्टांग अर्ध्य हा केवळ अर्पिता सायुज्य पावेतो. चंदन कर्पूर गोरोचन अगरू कस्तुरी कुंकुम जाण सुगंधे करीतसे लेपन चारही पुरुषार्थ पावेतो. नाना परीचे अर्पिता पुष्प तत्काळ होयतो निष्पाप याची जन्मी देवी स्वरूप प्राप्त होतसे तयासी. कृष्णागरू कर्पूर चंदन दशांग गुग्गुल धुपार्पण केलिया पावे दुर्गा भुवन यासी संशय असेना. घृतदीप लाविता प्रसिद्ध तयासी घडे अश्वमेध तैलदीप लाविता अगांध वाजपेय घडे त्यासी. शर्करायुक्त पायस जो अर्पण करी देवीस सकळ राज्य प्राप्ती त्यास संशय नाही सर्वथा. देवीसी चतुर्विध अन्न षड्रसा आणि पक्वान्न संतती संपत्ती ऐश्वर्यपूर्ण प्राप्त होय तयासी. जो देवीसी वस्त्रे अर्पित त्यासी जितुके तंतु वसती निश्चित तितुके वर्ष सहस्रांत वास करी दुर्गागृही. छत्रे चामरे अलंकार व्यजन आदर्शादी सावर तांबूल दक्षिणा समग्र जे जे पदार्थ अर्पावे त्यांच्या अनंत गुणे निश्चित आपणा लागी प्राप्त होत अंती निर्वाण मोक्ष पावत संशय चित्ती न धरावा. देवी म्हणे देवान लागून मज करावे सर्व भोग अर्पण तर्पण होम विप्रभोजन वार्षिकी पूजा करावी. संवत्सरे करुणी पूजन माझी साधावी प्रीत जाण माझे चरित्र श्रवण पठन प्रेम भावे करावे. पातकांचा करी नाश आरोग्यता पाठकास भूतांपासून रक्षणास हे महात्म्य करीतसे. सकळ शत्रूंचे भय जाय सदा शुभ फल प्राप्त होय दावाग्नीचे नाही भय जरी वेष्टिले तयाने. तस्करांनी जरी वेडिला शत्रूंनी तो जरी धरिला सिंह व्याध्रादिकी गाठिला घोरवणी यद्यपि. राजाने क्रोध पावून आज्ञा पिला वधा लागून बंध पावला असता जाण घूर्णित जाहला वायुने. समुद्री नौकेमध्ये बसला संग्रामी शस्त्रपात घडला घोरबाधा जाहली तयाला कळा लागल्या सर्वांगी. मरता माझे हे चरित सर्व संकटापासून मुक्त होत सिंहादी चोर वैरी समस्त दूर पळती निर्धारे. ऋषी सांगे सुरथा प्रती ऐसे बोलोनी भगवती गुप्त जाहली निश्चिती पाहत असता सुरवर. तै देव होऊनी आनंदयुक्त स्वाधिकारांते पावेल त्वरित यज्ञ भागादी समस्त पूर्वीचे परिपावले. देवीने शुंभ निशुंभ असुर मारिले पराक्रमी दुर्धर मग उरले दैत्य समग्र पाताल भुवनी प्रवेशले. मेधा ऋषी सांगे सुरथा या प्रकारे देवी तत्वता केवळ जन्म मृत्यू रहिता निरंतर नित्य असे. परिभक्त कार्या लागून पुन्हा पुन्हा होऊनी उत्पन्न या विश्वाचे परिपालन करीती जाहली महामाया. ती या विश्वाते मोहित सर्व जगाते उत्पन्न करीत प्रार्थिली असता त्वरित विज्ञान वृद्धी देतसे. तिने ब्रह्मांड व्यापिले समस्त महाकाली महामारी निश्चित तिची सृष्टी जाहली अद्भुत भूतस्थिती करीतसे. तिची अनादी जाण वृद्धिप्रदा गृही होऊन भवकाली सर्व कल्याण करीतसे भूतांचे. तैसीच विनाशकाळी जाण अलक्ष्मी होय नाशा लागुण एवं सर्वकाली सनातन संचली असे महामाया. यास्तव पुष्पधूपादिकेसी स्तविता पूजिता जगदंबेसी शुभमती पुत्र भक्तांसी देतसे धनही अपार. विद्यार्थी विद्यावंत होती राज्यलोभिया राज्य प्राप्ती भार्यार्थी आसी अंगना निश्चिती मनोहारिणी प्राप्त होय. धर्माचे ठाई बुद्धी सतत
अंती उत्तम गती देत असो या प्रकारे निश्चित चरित्र महिमा वर्णिला. आता पुढीले अध्यायी जाण सुरत वैशांवर प्रदान देईल स्वये देवी आपण महामाया जगदंबा. श्रीदेवीने जैसे बोलविले तैसेची येथे वर्णन केले. सज्जनी पाहिजे परिसिले कृपा करुणी सर्वदा. याचे करिता श्रवण सर्व बाधा जाती निरसून देवी करतसे श्रवण भक्तांजवळी बैसोनी. त्या श्री अंबेसी नमन सर्व भावे असो जाण राममुखे कृपा करुण हे महात्म्य वदविले. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वन्तरे देवी भगवती महात्मे महासरस्वत्याख्याने देवाश्चरित महात्म्य वर्णनम तथा भगवती वाक्य निरूपणम नाम 12ोऽध्यायः. श्री जगदम्बार्पणमस्तु. इति श्री देवी महात्मे 12ोऽध्यायः.